पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये मोठा ट्विस्ट आलाय. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. घड्याळ की तुतारी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावरून ही युती फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू केली आहे. त्यामुळे पुण्याचं राजकारण आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. वरिष्ठ स्तरावरून त्याला मान्यताही देण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही पार पडली. परंतु चिन्हाच्या अडचणीमुळे मात्र ही युती फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कार्ला आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप या ठिकाणचे पुजारी गणेश देशमुख यांनी केलाय. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक फुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर, देवस्थानची गाडी खासगी व राजकीय वापरासाठी वापरणे तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केलाय. इतकंच नव्हे तर VIP दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावाही पुजाऱ्यांनी केलाय. याबाबत पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ठराविक 1-2-3 ट्रस्ट असे आहेत की ते वाटून पण घेतात. त्याच्यामध्ये अध्यक्ष पण आहेत. 1.5 वर्ष अध्यक्षांकडे हिशोब होता, आता सचिवांकडे हिशोब आहे. राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर घडामोडींना वेग आलाय. अशातच इच्छुक उमेदवारांनी देखील चाचपणी, बैठका, मुलाखती दिल्यात. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक अर्ज भरून हवा असल्यास 1 लाख रुपये किंमत मोजावी लागतेय. 1 लाख द्या आणि आम्ही अर्ज भरून देऊ असे अनेक वकिलांच्या घरासमोर बोर्ड लावण्यात आले. त्याचं कारण म्हणजे पालिका निवडणूक लढवणाऱ्यांना 21 पानांचा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज किचकट असल्याचं इच्छुकांचं मत आहे. त्यात अर्ज बाद झाल्यानंतर अपील करता येणार नाही. त्यामुळं हा अर्ज अत्यंत काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. त्यासाठी वकिलांकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा मोठा विजय होईल. भाजपला 128 पैकी 125 जागा मिळतील असा दावा आमदार शंकर जगताप यांनी केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश झालाय. त्यामुळं पक्षाला फायदाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मात्र उर्वरित कोणत्या 3 जागा या अजितदादांच्या राष्ट्रवादी जिंकणार या प्रश्नाला उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अखेर प्रचाराला सुरुवात केली आहे. संपूर्ण ठाण्यात जवळपास 16 ठिकाणी ठाणे भाजपच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. नमो भारत, नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आलेत. विकासासोबतच विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून एक प्रकारे ठाणे भाजपने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्यानं आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्यानं भाजपनं स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे. व्यवसाय सुरू करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, परंतु अनेकदा पुरेसं भांडवल नसल्यानं बिझनेस सुरू होत नाही. पण अशाच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकारनं एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला 20 लाखापर्यंत लोन मिळणार आहे. PM मुद्रा योजनेत लहान व्यापाऱ्यांना लोन दिलं जाते. या योजनेत मिळणाऱ्या रकमेची मर्यादा डबल करण्यात आली आहे. या योजनेत आता 20 लाखांचं लोन मिळणार आहे. त्यानुसार शिशु लोन अंतर्गत 50 लाखांचं, किशोर लोन अंतर्गत 50,000 ते 5 लाखांपर्यंत लोन मिळणार आहे. तरुण लोन अंतर्गत 5 ते 10 लाखांचं कर्ज दिलं जाणार आहे. तर तरुण प्लस कॅटेगरीमध्ये तुम्हाला 10 ते 20 लाखांपर्यंत लोन मिळणार आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देशाला इशारा देत भारत पाकिस्तानच्या बदलत्या लष्करी रणनीतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. विशेषतः हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीवरील पाकिस्तानचं लक्ष असल्याचं म्हटलंय. त्यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल आणि त्यांच्या वाढत्या भारत विरोधी कट्टरतावादाबद्दल भाष्य केले. भारताने पाकिस्तानसोबतच्या भूतकाळातील अनुभवामधून धडे घेतले आहेत आणि म्हणूनच आपण पूर्णपणे तयार असलं पाहिजे असंही भाष्य त्यांनी केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की रविवारी फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात.
या भेटीत युक्रेनसाठी सुरक्षा हमींवर चर्चा होईल असं जेलेन्स्की यांनी सांगितले. तसंच 20 कलमी शांतता योजना लवकरच अंतिम टप्प्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. ट्रम्प आणि जेलेन्स्की यांच्यातील ही बैठक अशा वेळी झाली आहे ज्यावेळी अमेरिका हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतेय. या आठवड्याच्या सुरुवातीला जेलेन्स्की यांनी जर रशियाने पूर्व औद्योगिक क्षेत्राच्या काही भागातून आपलं सैन्य मागे घेतलं तर युक्रेनही असाच विचार करेल असं म्हटलं होतं. त्यामुळे उद्या होणारी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तोच फॉर्म T20 मध्ये देखील कायम ठेवलाय. भारतानं श्रीलंकेला तिसऱ्या T20 मॅचमध्ये 8 विकेट्सने पराभूत केले. तिसरी T20 मॅच तिरुवनंतपुरममध्ये खेळवली गेली. या मॅचमध्ये भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 112 धावांवर रोखलं. भारतानं हे आव्हान 14 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. शफाली शर्मा हिनं 42 बॉलमध्ये 79 धावांची वादळी खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिलाय. 5 T20 सामन्यांची मालिका 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. भारतानं पहिल्या 3 सामन्यात विजय मिळवलाय. भारतानं पहिली T20 मॅच 8 विकेटनं, दुसरी T20 मॅच 7 विकेट्सनं तर तिसरी 8 विकेटनं जिंकली आहे. 2025 मध्ये गाण्याचे अनेक लाईव्ह शो झाले. काही हिट झाले तर काही शोमध्ये चेंगराचेंगरी आणि गोंधळ उडाल्याचे प्रकार समोर आले. नुकतंच सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर याचा ग्वाल्हेरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. मात्र या कॉन्सर्टमध्ये मिठाचा खडा पडला. रात्री कॉन्सर्टमध्ये चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. चाहत्यांनी घातलेल्या गोंधळानंतर कैलाश खेर प्रचंड संतापले. परिणामी कार्यक्रम तातडीनं थांबवण्यात आला. तसेच कैलाश खेर यांनी चाहत्यांना खडे बोल देखील सुनावले. आम्ही प्रेक्षकांचा आदर करतो, पण तुम्ही जनावरांसारखं का वागताय? कृपया असं वागू नका, असं करू नका. जर कुणीही स्टेजवर किंवा वाद्यांच्या जवळ आलं तर आम्ही लगेच कार्यक्रम थांबवू असं कैलाश खेर म्हणताना दिसतायत.